आणि ती बातमी आहे शिक्षकांसाठी। नवीन वर्षात शिक्षकांचे पगार उशिराने होण्याची शक्यता आहे। दर महिन्याला 2 ते 3 दिवस उशिराने पगार होण्याची शक्यता आहे। आता लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती आर्थिक भार आल्याने शिक्षकांचे पगार रखडणार आहेत। नेहमी 15 तारखेला शिक्षकांच्या पगाराची रक्कम संबंधित विभागाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येते। मात्र डिसेंबरचा लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा असल्याने ही रक्कम सुद्धा वर्ग करण्यास उशीर झालाय। काल ही रक्कम वर्ग होण्यास आता सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भामध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे बघतोय। शिक्षकांचे पगार 2 ते 3 दिवस उशिराने होतील। लाडक्या बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती भार पडतोय। लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी शिक्षकांचा पगार हा लांबणीवरती पडतोय। 15 दिवस उशिराने सरकारकडून पगाराची रक्कम शिक्षण विभागाच्या खात्यामध्ये वर्ग केली जाते। 15 तारखेच्या ऐवजी 26 तारखेला संबंधित पगाराची रक्कम वर्ग केली जाते। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना विचारलं असता त्यांनी या संदर्भात कुठल्याही खात्याचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले नसल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूया। पुढच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्या वेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बाल विकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। निश्चितपणाने त्या विभागाच्या जे मंत्री आहेत ते त्या संदर्भातली दक्षता ही घेत असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।